दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावलं पडताना दिसतायत। ठाकरेंच्या शिवसेनेने खासदार संजय राऊत यांनी मनसे नेते अमित ठाकरेंचं कौतुक केलं। जसा आमचा आदित्य आहे तसा अमितही आहे, त्याची विधानं देखील फार गोड असतात असं राऊतांनी म्हणत अमित ठाकरेंचं कौतुक केलं। दरम्यान राज ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी उद्धव ठाकरे एक पाऊल पुढे आल्यास राज ठाकरे 100 पावलं पुढे येतील अशी प्रतिक्रिया दिली। तर सोशल मीडियावर सांगितल्यावर कोणी एकमेकांना फोन करत नाही, एव्हाना फोन झाले सुद्धा असतील अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिलेली आहे। अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलेलं आहे। गोड मुलगा आहे, जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानही फार गोड आहे। त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो। कॅफे ते घर ह्या जे विचाराचं परिवर्तन आहे, आता कॅफे हे नाव मला वाटतं संजय राऊतांनीच दिलेलं, आज घरही तेच म्हणतायत। त्यामुळे त्यांच्यामध्ये मतपरिवर्तन होतंय। हे जे काय ते 3-3.5 मध्ये जेलमध्ये राहिले म्हणून होतंय का, काही वेगळं कारण आहे, गीता वगैरे वाचली असेल जेलमध्ये वगैरे, त्याच्यामुळे होतंय माहित नाही, पण परिवर्तन होतंय, चांगली गोष्ट आहे। आम्ही त्याचं स्वागत करतो त्या परिवर्तनाचं। उद्धव साहेबांकडे राजसाहेबांचा नंबर आहे, एक कॉल एक फोन, जर मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी घडणार असतील तर तो एक कॉल त्यांच्याकडनं यावा अशी अपेक्षा आहे आम्हाला। मी खात्रीने सांगतो, मी राजसाहेबांना नीट ओळखतो, आम्ही सगळे नीट ओळखतो। तुम्ही एकदा एक पाऊल पुढे या, साहेब 100 पावलं पुढे येतील। जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी मी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एकमेकांना फोन करत नाही। काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।